नमस्कार मित्रांनो, अक्षय शिंदे या बदलापूर येथील घटनेतील जो काही आरोपी होता त्याचा एन्काउंटर झालेला आहे आणि हा एन्काउंटर पोलीस व्हॅनमध्ये झाला। एका कारागृहातून दुसरीकडे शिफ्ट करत असताना हा एन्काउंटर झाला। आता बरेच आरोप प्रत्यारोप या गोष्टींवरती होत आहेत। विरोधकांच्या म्हणण्यानुसार जे घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे आणि एकूणच हा पूर्ण एन्काउंटर हा संशयास्पद आहे। त्याच्यामुळे आता चौकशा समिती वगैरे या गोष्टी होणारच, परंतु नेमकं त्या पोलीस व्हॅनमध्ये काय घडलं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। आपल्याला जाणून घ्यायची आहे पूर्ण अक्षय शिंदे एन्काउंटरची A to Z स्टोरी, मिनिट टू मिनिट काय घडलं आणि नेमकं अक्षय शिंदे याचा खात्मा पोलिसांनी कसा केला। तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर संजय शिंदे हे खरं तर ह्या सगळ्या प्रकरणामधील मुख्य आहेत असं म्हटलं जातं आहे। 1992 पासून पोलीस दलात हे नोकरी करतात आणि ठाणे शहर गुन्हे शाखे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून ते सध्या कार्यरत होते। एकूणच गुन्ह्याचा तपास करण्याच्या निमित्ताने पोलीस आयुक्त यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकामध्ये संजय शिंदे हे तपासी अधिकारी म्हणून होते। बदलापूर पूर्व पोलीस ठाणे तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अक्षय शिंदे हा तपासासाठी या गुन्ह्यामध्ये आरोपी असल्याने त्याचा ताबा मिळवण्यासाठी कल्याण येथील न्यायालयाकडून वॉरंट घेण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार 23/9/2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि त्यांच्यासोबत अजून 2 पोलीस हेड कॉन्स्टेबल हरीश तावडे आणि सहकारी हे वाहनाने दुपारी 2 वाजता मध्यवर्ती गुन्हे शाखा येथील ठाणे दैनंदिनीमध्ये नोंद करून तळोजा मध्यवर्ती कारागृहाकडे रवाना झाले। रवाना झाल्यानंतर त्यांनी एक सोबत पिस्टल घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एकूण 5 राऊंड लोड केलेले होते। तर 23/9/2024 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून त्यांनी अक्षय शिंदे यास कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेतले आणि पोलीस पथक व्हॅनने मध्यवर्ती गुन्हे शाखा ठाणे शहर इकडे ते निघाल्यानंतर संजय शिंदे हे ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले होते आणि निलेश मोरे आणि 2 अंमलदार हे आरोपीसह वाहनाच्या पाठील मागील बाजूला बसलेले होते। त्यानंतर निलेश मोरे यांचा संजय शिंदे यांना फोन गेला आणि अक्षय शिंदे हा शिवीगाळ करत आहे, रागाने बोलत आहे असं त्यांनी संजय शिंदे यांना सांगितल्यानंतर त्यांनी वाहन बाजूला थांबवलं व आरोपीला शांत करण्यासाठी ते वाहनाच्या पाठीमागील बाजूला जाऊन बसल्यानंतर पुन्हा एकदा अक्षय शिंदे इतर पोलीस यांच्यामध्ये बोलाचाली बाचाबाची चालूच होती। नंतर ही सरकारी वाहन जेव्हा मुंब्रा बायपास रोडवरून मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ आली, साधारणतः 6:15 वाजेच्या सुमारास आरोपी अक्षय शिंदे यांनी अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला असलेलं सरकारी पिस्टल बळाचा वापर करून काढण्याचा प्रयत्न केला। त्याला अडवण्याचा प्रयत्नही झाला, परंतु त्या झटापटीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले आणि त्यातून 1 राऊंड फायर झाला आणि ते निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये ती गोळी घुसली। सगळं घडल्यानंतर अक्षय शिंदे हा जोराने ओरडायला लागला आणि आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही असं तो बोलू लागला। आरोपी अक्षय शिंदे त्यांनी हरीश तावडे यांच्या दिशेने पुन्हा एकदा पिस्टल रोखलं आणि त्यानंतर संजय शिंदे यांच्याकडे त्यांनी पिस्टल रोखलं। गोळी मारण्याच्या उद्देशाने त्यांनी 2 गोळ्याही झाडल्या, परंतु पोलिसांच्या नशिबाने त्या गोळ्या त्यांना लागल्या नाही आणि त्यानंतर अक्षय शिंदे याचं रौद्र रूप आणि त्याची देहबोलीवरून पोलिसांच्या लक्षात आलं की हा आपला जीव सुद्धा घेऊ शकतो आणि नेमकं हे घडल्यानंतर स्वरक्षणार्थ संजय शिंदे यांनी एक गोळी झाडली। ती गोळी अक्षय शिंदे याला लागली आणि तो जखमी होऊन खाली पडला। जखमी होऊन पडल्यानंतर त्याला तिथून जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे नेण्यात आलं। निलेश मोरे आणि अक्षय शिंदे यांना तिथं दाखल केल्यानंतर तिथून निलेश मोरे यांना ज्युपिटर हॉस्पिटलला हलवण्यात आलं आणि त्या दरम्यान आरोपी अक्षय शिंदे
हा मयत झालेला आहे असं लक्षात आलं। तर एकूणच अशा प्रकारे अक्षय शिंदे याला मारण्यात आलं। आता या पोलीस व्हॅनमध्ये घडलेल्या गोष्टी खऱ्या किती खोट्या किती, CCTV कॅमेराच्या नजरेआड नेऊन अक्षय शिंदेला ठोकलं तर नाही आहे, कारण आत्ता सगळ्या राजकीय पक्षांकडून आणि सगळ्यांकडून जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यातून तरी असंच लक्षात येतं आहे की अक्षय शिंदे याचा घातपात झालेला असू शकतो। आता यामध्ये जर सत्यता असेल तर न्यायालयीन चौकशीनंतर, वेगवेगळ्या समित्यांच्या चौकशीनंतर या गोष्टी लक्षात येतीलच, परंतु तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये तरी आनंदाची एक लाट आलेली आहे। कारण जर हा नराधम जर खरोखर असा असेल तर याला ठोकणं योग्यच अशी आता महाराष्ट्रातील जनभावना आहे। येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी उघड झाल्यानंतर पोलिसांची जे काही स्टोरी होती ही संशयास्पद होती का, खोटी होती का, हे लक्षात येईलच। परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।